उस्मानाबाद उर्फ धाराशिव मधल्या सगळ्या नागरिकांचे मनपूर्वक आभार. आता जे वर्णन त्यांनी केलं आपल्या इथल्या आमदारांचं आणि खासदारांचं, जो लढाऊ गाणं शिकवणाऱ्या या शाळेत उभं राहून आम्हाला बोलायला मिळतं याच्याबद्दल मी सर्वप्रथम समाधान व्यक्त करतो. आमदार कैलास पाटील आणि आपल्या इथले खासदार निंबाळकर साहेब यांनी खरं तर महाराष्ट्रासमोर एक उदाहरण घालून दिलेलं आहे आणि ओमराजे निंबाळकर साहेबांनी आणि त्यांनी जे उदाहरण घातलेलं आहे त्या शाळेमधून ते शिकून तयार झालेले आहे. ते उदाहरण खूप तडफदार आहे. ज्यांचं शिक्षणाचं सर्टिफिकेट खोटं आहे त्यांना ते कळणार नाही आणि ज्यांनी पदव्या विकत घेतल्या त्यांनाही ते समजणार नाही. आणि त्यामुळे धाराशिव मधल्या लोकांनी खरंच आनंद व्यक्त केला पाहिजे की त्यांना अशा पद्धतीने लढवाई असलेले नेते मिळाले. आज सगळीकडे लीडरची कमतरता, मोठ्या मोठ्या पदांवर मॅनेजर बसलेले आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा हे मॅनेजर्सचे लीडर आहेत. ते स्वतः खूप मोठे मॅनेजर आहेत आणि मॅनेजमेंट म्हणजेच राजकारण असते असा त्यांचा भ्रम झालेला आहे. तो भ्रम दूर करण्यासाठी आपण सगळेजण माझे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी, उत्पल चंदावर, ऍडव्होकेट बाळकृष्ण निडाळकर आणि आता आपल्या समोर त्यांनी विचार व्यक्त केले ते ऍडव्होकेट श्रीराम, समस्त धाराशिवकर, कारण तिथे काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत, इथे बहुजन समाज पक्षाचे नेते उपस्थित आहेत, इथे ओरिजिनल राष्ट्रवादीचे लोक उपस्थित आहेत आणि ओरिजिनल शिवसेनेचे लोक उपस्थित आहेत. वंचित बहुजन आघाडीचे लोक सुद्धा ऐकण्यासाठी आलेले आहेत. ते ऐकत आहेत. कोणाला सपोर्ट करायचा अजून त्यांचं नक्की होत नाही. पण लोकशाहीसाठी एकत्र आलं पाहिजे हा विचार मात्र आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकदवान झालेला आहे. स्पष्टपणे मी सांगितलं पाहिजे सुरुवातीलाच की भाजप किंवा त्याला आजकाल भाजप म्हणतात, म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना आपण हरवलंच पाहिजे सांगण्यासाठी आम्ही आपल्या समोर आहोत. आमचा काही सामाजिक वगैरे उद्देश नाही, सामाजिक काम म्हणून आम्ही हे करत नाही, तर राजकीय पुनर्रचना झाली पाहिजे, कारण की भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे हे सांगण्यासाठी आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत. आमचं काही लपून नाही, छुपा अजेंडा नाही आणि म्हणून आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेत असताना आपण समजून घेतलं पाहिजे की आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यक्तींना विरोध नाही, त्या प्रवृत्तीला आमचा विरोध. निर्भय बनो ही चळवळ निर्भय नागरिक बनवण्यामध्ये पुढाकार घेतात. निर्भय बनो या आदेश देण्यापासून तर निर्भय नागरिक तयार झालेले आहेत हे दाखवल्याचं प्रतीक म्हणून आज 50 सभांच्या वर सभा झालेल्या आहेत, तेव्हा आम्हाला दिसते की अनेक लोक निर्भय नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी आता तयार आहेत आणि म्हणून या निर्भय बनो चळवळीचं आता रूपांतर निर्भय नागरिकांमध्ये झालं. सुरुवातीला काही लोक याचे ऐकायला, आज जो प्रचंड पाठिंबा आम्हाला मिळतोय तो आम्हाला मिळालेला पाठिंबा असं आम्ही कोणीच मानत नाही. आम्ही कोणीच नाही, आम्ही सामान्य माणसं आहोत. पण हा राग आहे लोकांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारख्या सगळ्या प्रवृत्तींबद्दलचा. हा राग आहे लोकांचा सतत खोटं बोलणाऱ्या नेत्यांच्या प्रवृत्तीबद्दलचा. दररोज काहीतरी धर्माबद्दल बोलणं, दररोज केवळ मंदिर मस्जिद याच्याबद्दल बोलणं, याचा कंटाळा आलेल्या लोकांची ही गती आहे. लोकशाही आहे का हा प्रश्न सातत्याने आमच्या समोर आहे.
एक सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व आहे की आपण वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या अधिकारांचं संरक्षण होईल, त्या यंत्रणा आपल्या अधिकारानुसार हक्कानुसार काम करतील आणि दुसऱ्या यंत्रणांमध्ये ढवळाढवळ करणार नाहीत, अशा प्रकारे भारतीय संविधानाची रचना डॉक्टर आंबेडकरांनी केली. त्याचा उद्देश हाच होता की न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतंत्र काम केलं पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतंत्र काम केलं पाहिजे. सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी स्वायत्त म्हणून काम केलं पाहिजे. हे करत असताना जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आपण विचार करतो की इंडिपेंडंट लोकांनी एकत्र येऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये कोण इलेक्शन कमिशनर असतील त्यांची नेमणूक केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आतापर्यंतची व्यवस्था काही विशेष नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारताचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि एक इंडिपेंडंट व्यक्ती असतील, त्या तिघांनी मिळून, विरोधी पक्षनेता, या तिघांनी मिळून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती करायची. इलेक्शन कमिशनर कोण असतील त्यांची. पण सरकारने कायदा बदलला आणि आता नवीन कायद्यानुसार पंतप्रधान स्वतः, एक विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या पक्षाने नेमलेला एक व्यक्ती असे तिघं मिळून इलेक्शन कमिशनरची नेमणूक करतील असा बदल त्यांनी केला. म्हणजे 2 विरुद्ध 1 मताने इलेक्शन कमिशनर नेमले जाते. या निर्णयाला आव्हान देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याला आणि सर्वोच्च न्यायालयाने बरोबर भूमिका घेतली. त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारतीय संविधानानुसार कायदे करण्याचं काम हे संसदेचं आहे. त्यांनी कायदा केलेला आहे, त्यांना कायदा करण्याचा हक्क आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू इच्छित नाही. पण इथे प्रश्न एवढाच नाही आहे, इथे प्रश्न इंटेन्शनचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा आताची भाजप यांच्या प्रत्येक कामाचं विश्लेषण करताना त्याचा उद्देश लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही काही बोलू शकत नाही. त्यांचा उद्देश, त्याला इरादा असा आपण म्हणतो, नियत असं आपण म्हणतो, त्या नियत मध्ये खोट आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये खोट आहे, कारण की त्यांची नियत साफ नाही. आणि म्हणून आपण पाहतो की जनतेच्या न्यायालयात आता हा निर्णय आलेला. इलेक्शन कमिशन कशाही पद्धतीने वागेल अशा पद्धतीचे लोक नेमून इलेक्शन कमिशन सुद्धा आपल्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून निर्णय येताना आपण पाहतो की इलेक्शन कमिशन सांगतात की हे शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेला, शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेला, आणि तशाच पद्धतीने शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांना, घड्याळ अजितदादांना. आता ते घड्याळ चाललं पाहिजे अशी जी सेल कुठे आहे त्याच्यामध्ये बॅटरी नाही. आणि म्हणून आता अजितदादांना सगळीकडे जाऊन विनंती करावी लागते की मला तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मी निवडणुकीला उभं राहणार. भावनांना तुम्ही काही आव्हान करू नका, अशा पद्धतीने अजितदादा आता रणकुंडीला आलेले आहेत इतक्या लवकरच. कारण की बेमानीने पक्ष हिसकावून घेणे ही पद्धत जी रूढ होत आहे, ती रूढ करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे ते सगळेजण संविधानाचे दोषी आहेत असं माझं स्पष्ट मत. देवेंद्र फडणवीस हे किंचाळणारे नेते, सतत आरडाओरडा करून बोलणे, अत्यंत बोरिंग पद्धतीने भाषण करणे, काही त्याच्यामध्ये सबस्टन्स नसलेल्या पद्धतीने आरोप सतत करत राहणे, अशा देवेंद्र फडणवीसला सुद्धा महाराष्ट्राने डोक्यावर एक काळ होता. पण आज त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या संस्कृती प्रधान, सुसंस्कृत आणि नम्र राजकारणाला ज्या नम्री माणसांनी ग्रहण लावलेलं आहे ते आहे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे गुंड प्रवृत्तीचे लोक, यांना महाराष्ट्र माफ करणार नाही अशी परिस्थिती आता मोठी ताकदवान पद्धतीने उभी राहिली. नरेंद्र मोदींनी नुकतीच एक सभा घेतली यवतमाळ. त्या सभेसाठी त्यांनी खर्च केला जवळपास 13.5 कोटी रुपये. 13.5 कोटी रुपये खर्च करून जी सभा त्यांनी घेतली त्याची नंतर माहिती काढली असता असं समजते की साधारणतः 50 कोटी रुपयाचा खर्च आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्तींनी समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा का होते.
कारण जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा, एका पैशालाही हात लावायचा नाही, याच्याबद्दल कटाक्ष शिवाजी महाराजांचा. आणि आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत, जे जनतेचा पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी केवळ वापरतात, त्यांना आपण आता विरोध केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सांगितलं की राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकशाही चालेल. अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग आपण केलेला आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा, की हे लोक आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसतील आणि जनताच राजा राहील. कारण की भारतीय संविधान लोकांप्रती लिहून लोकांनाच अर्पण केलेलं आहे आणि म्हणून लोकच महत्वाचे आहे, हे नेते महत्वाचे नाही. संविधानामध्ये अपेक्षित असलेली नम्रता आज पाहायला मिळाली इथे. कैलास पाटील आणि निंबाळकर साहेबांच्या रूपात ते इथं बसल्या म्हणून मी त्यांची तारीफ करत नाही. एकदा मी मंत्रालयातून येत होतो आणि मला वाटते निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब होते. मला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं आणि त्यांनी लगेच त्यांची गाडी मला दिली. त्यांना ड्रायव्हरला सांगितलं की यांना रेल्वे स्टेशनवर सोडून द्या. ते दोघं पायी चालायला पण लागले. मी त्यांना म्हटलं असं करू नका, नाही तेवढे तुम्ही जा, तुम्हाला सोडून येतील. हा जो मनाचा मोठेपणा आहे, साधेपणा आहे, सतत या साधेपणाचं कोणी नाटक करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून या साधेपणाला आपण मानलं पाहिजे. याच्यामध्ये जी सत्यता आहे ती आपण तपासली पाहिजे, बघितली पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशा मूलभूत लोकांच्या सोबत राजकारण वाढू शकते, ते प्रामाणिकपणे उभं राहू शकते आणि भारतीय संविधानाचा आदर करणारं राजकारण निर्माण होऊ शकते. ज्याच्यामध्ये आज अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी मी मगाशी पण सांगितलं, देवेंद्र फडणवीस हा एकमेव व्यक्ती जबाबदार आहे. यवतमाळच्या सभेला जेव्हा 13.5-15 कोटी रुपये खर्च होतात आणि प्रत्यक्ष मात्र 50 कोटी खर्च होतात, तेव्हा मी जे आपल्याला सांगत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊ की छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी नरेंद्र मोदींचा कडेलोट केला असता. या 50 कोटी रुपयाच्या सभेने यवतमाळ जिल्ह्यातल्या लोकांना काय दिलं? महात्मा गांधींनी एक तलिस्मा सांगितला होता की जो समाजकारणामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, समाजासाठी काम करत असेल, त्या माणसाच्या कामाचं मूल्यांकन करताना गांधींनी सांगितलं एक तत्व वापरायचं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या माणसाच्या कार्यक्रमांचा, कोणत्याही कामाचा काय उपयोग झाला. माझा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्राला की नरेंद्र मोदींनी यवतमाळ या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जी सभा घेतली, त्याचा यवतमाळ जिल्ह्यातल्या एका तरी माणसाला उपयोग झाला का? मुळीच झाला नाही. आणि त्यामुळे त्यांनी जो जनतेचा पैसा वाया घालवलेला आहे, ती त्यांची वाईट सवय आहे, वाईट प्रवृत्ती आहे. त्यांच्या सगळ्या सभांमध्ये तुम्ही पहा, ते केवळ भाजपचा प्रचार करण्यासाठी सभा घेतात. जनतेच्या पैशातून जनतेच्या कामांचं, विकास कामांचं उद्घाटन करा तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा जरूर, परंतु राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन जनतेचा पैसा खर्च करून केवळ राजकीय पक्ष वाढवायचा या उद्देशाने काम करणाऱ्या लोकांची आता आपल्याला शिसावी आली पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की अशा लोकांना आपण निवडून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे मूलभूत प्रश्न आहे त्यांच्याबद्दल बोलणारे लोक हे महत्वाचे मानले पाहिजे. मी काही खूप वेगळ्या गोष्टी, महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. बीजेपीने जो घोडा बाजार भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला विशेषतः, याला कारण आहे की 400 पार असं जरी यांची घोषणा असली तरी आतून घाबरलेले आहेत. यांचं सरकार आता येऊ शकणार नाही हे यांना माहीत झालेलं आहे. बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावर यांचं लक्ष आहे आणि ते लक्ष याच्यासाठी आहे की इथले प्रादेशिक पक्ष स्ट्रॉंग आहेत या चारही राज्यांमध्ये. आणि म्हणून काँग्रेससह प्रादेशिक पक्ष जिथे स्ट्रॉंग आहेत तिथे यांनी प्रादेशिक पक्ष फोडण्यावर जास्त भर दिलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्रॉंग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली. त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली. जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत.
हा बीजेपीद्वारे जो घोडाबाजार झालेला आहे, शिवसेना पुढत असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून हे सांगतोय, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं. त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती. परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नाही. एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. त्यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर आहे. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. सतत या प्रश्नांची आपण, या 2 प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांमध्ये बसलेल्या त्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही आपल्याला. ईडीचा वापर यांनी सातत्याने बेकार, काही केसेस मी स्वतः हाताळलेल्या असतात. सीबीआयच्या 95% केसेस या केवळ विरोधी पक्ष नेत्यांवर झालेल्या आहेत. जी यंत्रणा यांना मिळेल त्याचा दबाव निर्माण करून यांनी राजकारण जे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते नाचलेलं राजकारण. आणि त्याचे बळी महाराष्ट्रातले 2 नावं मी सांगतो, अनेक जण आहेत. अनिल देशमुख, त्यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, जेलमध्ये ठेवण्यात आलं. आणि जेव्हा सिद्धच झालं नाही काही आणि कोर्टामध्ये शेवटी मुद्दा आला की काहीतरी पुरावा द्या यांच्याबद्दलचा, यांनी भ्रष्टाचार केल्याचा, तेव्हा सांगितलं की काहीतरी 1000 कोटीचाच, आपलं 1.75 कोटीचा घोटाळा. त्याची तरी माहिती द्या असं सांगितल्यावर त्याची सुद्धा माहिती देण्यात आली नाही. शेवटी अनिल देशमुखांना जामीन मिळाला. दुसरे आहेत शिवसेनेचे संजय राऊत, ज्यांच्यावर अशाच पद्धतीने केस टाकण्यात आली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा जामीन झाला, काही महिन्यांनी जामीन झाला. माझा मुद्दा हा आहे की आपण कायद्याचा इंडिपेंडन्स जो तयार केलेला आहे आणि कायद्याचं तत्व जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं, इथे अनेक वकील हजर आहेत, त्यांनी जरूर याच्याबद्दल बोलावं की जोपर्यंत एखाद्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तो माणूस गुन्हेगार आहे असं आपण त्याला म्हणत नाही. पण अनिल देशमुख आणि संजय राऊत याच्यासह अनेक इतर नेते यांना जे प्री ट्रायल कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे शिक्षा प्रत्यक्ष देण्यापूर्वी, गुन्हा प्रत्यक्ष सिद्ध होण्यापूर्वी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सरकारची जर भूमिका असेल तर तो कायद्याचा अत्यंत बेकार गैरवापर आहे, ते मानवी हक्कांचं उल्लंघन. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की जे भ्रष्टाचारी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण शिक्षा ही कायद्याच्या प्रक्रियेनुसार झाली पाहिजे. तुम्ही शिक्षा द्यायची नाही. जर आम्हाला असं कळत असेल की तेव्हाचे गृहमंत्री यांनी सांगितलं असेल की मुद्दाम अनिल देशमुखांना कसाबच्या बराकमध्ये मुद्दाम हे लाईट, असे फ्लड लाईट सुरू करून ठेवा, त्यांना झोप आली नाही पाहिजे, त्यांचं डोकं दुखलं पाहिजे, त्यांचे डोळे खराब झाले पाहिजे, हा निर्दयीपणा आहे. कायद्याचा असा वापर जेव्हा होत असतो तेव्हा आपण नागरिकांनी आता उठून उभं राहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा द्या, पण तुम्ही स्वतः शिक्षा देण्याचे अधिकार आपल्या हातात घेऊ शकत नाही. दिल्ली सारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक प्रयोग सुरू झालेला आहे. यांनी काही जणांना वचन दिलेली आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी, की तुम्ही आम्हाला तुमच्या राज्यातून खासदारकीच्या सीट निवडून द्या, राज्य तुम्ही सांभाळा, तुमचाच पक्ष राज्यामध्ये सांभाळा, तुम्हीच मुख्यमंत्री करा, आम्ही त्याला सगळं सपोर्ट करू, असे वचन ते देत आहेत. याच्या मागे जे षडयंत्र आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे.
सेपरेशन ऑफ पॉवर्स जे तत्व मगाशी मी सांगितलं आपल्याला, ते भ्रष्ट करण्याचा सातत्याने यांचा प्रयत्न सुरू आहे. तो दिल्लीमध्ये यांनी प्रयोग करून बघितलेला आहे की नायब राज्यपाल तिथले जे असतात त्यांचे अधिकार यांनी वाढवून टाकले, कारण की अरविंद केजरीवाल शिक्षण, आरोग्य, महागाई या प्रश्नावर झपाट्याने काम करायला लागले. तर यांनी नायब राज्यपालांचे अधिकार वाढवून टाकले. त्याला आव्हान देण्यात आलं आणि ते आव्हान सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं नाही दुर्दैवाने, आणि नायब राज्यपालांचे अधिकार हे जास्तीचे वाढीव स्वरूपात आज आपल्याला दिसतात. याचाच अर्थ तुम्ही मुख्यमंत्री कोणी व्हा, आम्ही राज्यपालांच्या किंवा नायब राज्यपालांच्या तर्फे आमचं राज्य चालू. हा जो अरेरावीचा प्रकार आहे तो लोकशाहीला मारक आहे. लोकशाहीला तसं मान्य नाही. राज्यपालांनी राजकारण करण्याचा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी या अत्यंत उद्धट माणसाने आणलेला आहे तो आता सगळीकडे प्रचलित होत आहे. कदाचित भगतसिंग कोश्यारीला यांनी सांगूनच पाठवलं होतं की असंच उद्धट राजकारण, लोकशाही विरोधी, संविधानाचा अपमान करणारं राजकारण करायचं. शिवसेनेच्या त्या जनता न्यायालयामध्ये मी यांना काहीतरी फालतू असा शब्द वापरला तर लगेच काही जण लोक माझ्या अंगावर आले. फालतू हा शब्द गव्हर्नर बद्दल कसा वापरला? शब्द चांगला वापरून सुद्धा मी बोलू शकतो. त्या दिवशी कदाचित उत्साहाच्या भरात मी बोललो असेल, परंतु हा माणूस त्याच लायकीचा आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले बद्दल अनुद्गार काढले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले, आणि तरी त्याची पाठराखण करणारे जे महाराष्ट्रातलं भाजप सरकार आहे त्याच्यावर आपण आक्षेपच घ्यायचा नाही. ज्या पद्धतीने त्यांनी राज्यपालांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे. एवढंच मला जनतेसमोर मांडायचं. मोदींच्या जाहिरातीवर सातत्याने प्रचंड खर्च सरकारी तिजोरीतून होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार साधारणतः 3000 कोटी रुपये नरेंद्र मोदींनी स्वतःच्या जाहिरातींवर केलेले आहेत. एक मुलगा विचारत होता पेट्रोल पंपावर हे या काकांचा फोटो काय आहे, तर त्याचे वडील त्याला सांगायला लागले की हे हा तोच माणूस आहे ज्याने पेट्रोलचे भाव खूप जास्त वाढवले. आपल्याला मोदींची प्रवृत्ती समजून घेतली पाहिजे. मोदी नावाचा माणूस ही प्रवृत्ती आहे, ती एक विकृती सुद्धा आहे. आणि म्हणून माणूस म्हणून याचा अनालिसिस या माणसाचं आपण केलं तर आपल्याला दिसेल की स्वतःवर अत्यंत खुश असलेला, स्वतःवरच प्रेम करणार, काही धर्मांचा प्रचंड द्वेष करणार, खुनशी स्वरूपाचा हिंसक प्रवृत्ती डोक्यात असलेला हा माणूस. आणि त्यामुळे जाहिरातीतून हे सतत पुढे येण्याचा प्रयत्न करतात, कारण की यांना झोप लागत नाही. यांना असं वाटतं की मी आज काहीतरी केलं नाही तर मला लोक विसरून जातील, माझा दबदबा कमी होऊन जाईल. ज्या ज्या राजकीय नेत्यांना असं वाटते ते खरं तर अत्यंत टुकार दर्जाचे लोक असतात. मगाशी मी खासदार साहेबांशी बोलत होतो, ते सांगत होते की किती शांतपणे ते झोपतात. महाराष्ट्रात आम्ही तर सगळीकडे सांगतो साहेब की आपल्याला आता जसं नरेंद्र मोदी सांगतात की मी दिवस रात्र लोकांसाठी काम करतो, मी झोपतच नाही, कमीत कमी झोपतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या या मंचावरून की यानंतर निवड करताना नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता निवडा. जो पूर्ण वेळ झोपत नाही त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. तो माणूस चिडचिडा होतो, तो माणूस हिंसक होतो, तो माणूस रागीट होतो, कारण का त्याची झोप झालेली नसते. नरेंद्र मोदींना पत्र लिहा सगळ्या जनतेने की तुम्ही झोपत जा. काही गरज नाही एवढं काम करण्याची, आणि जे काही काम केलं ते आम्ही पाहिलेलं आहे 10 वर्षात. तुम्ही चुकीचंच काम करता कारण की तुम्ही झोपले नाही. आता आपल्याला ते झोपत आहे. लोकशाहीला झोपत असलेल्या या माणसाला आता घरी पाठवा. जाहिराती माध्यमांना दिल्या जातात खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की जाहिराती देणं आणि जाहिराती देऊन माध्यमांवर दबाव आणणं हे तंत्र आहे. सरकारची खरं तर पॉलिसी आहे की लहान लहान न्यूजपेपर, लहान लहान माध्यमं जगले पाहिजे, त्यांना सुद्धा जाहिराती दिल्या पाहिजे, हे धोरण आहे. या धोरणाचा गैरवापर यांनी कसा केला हे जर आपण पाहिलं
तर आता आपल्याला दिसते की अनेक माध्यम, न्यूजपेपर यांनी विकत घेऊन टाकलेले आहे आणि त्यांच्यावर दबाव आणलेला आहे. आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की पत्रकारांना सगळं दिसत आहे. ग्रामीण भागातले पत्रकार, जिल्हा पातळीवरचे पत्रकार सगळं बघत आहेत, त्यांना सगळं समजते. कारण की लोकांशी प्रत्यक्ष भेटणारा हा घटक आहे पत्रकार. हे लोकशाहीचे डोळे आहेत. यांना सगळं माहिती आहे. यांचे मालक विकले गेलेले आहेत काही जणांचे, आणि त्यामुळे बरेचदा ते बातम्या, त्यांच्या पाठवलेल्या बातम्या सुद्धा छापून येत नाही. त्यामुळे पत्रकारांवर मुळीच राग व्यक्त करू नका. राग व्यक्त करायचा असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तीवर करा, ज्यांनी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ माध्यम आणि पत्रकारिता खिळखिळे करून टाकले. आयुष योजना यांनी आणली, ते असे दाखवतात पोस्टर, म्हणजे असं मार्केटिंग करणारा पंतप्रधान पहिलेच पाहिला आपण. जेव्हा 2014 मध्ये निवडून आले तेव्हा यांनी जिओची जाहिरात केली होती, आपल्याला आठवत असेल. पेटीएमची पण जाहिरात त्यांनी केली. पंतप्रधान साधारणतः धोरणात्मक विषयांवर बोलतात, धोरणात्मक विषयांवर काम करतात, पण हे यांनी पाळलेल्या उद्योगपतींचे उद्योग वाढवण्यासाठी काम करतात. ते म्हणतात मला काहीच नाही, परिवार नाही, काही नाही, मग झोला लेके निकल जाऊ. लोकांना खरं वाटतं की बरोबर आहे, यांना तर काहीच नाही, यांचा जो घर नाही, जो संपत्ती नाही. राहुल गांधी सांगतात हे 100% बरोबर आहे. अदानीची सगळी संपत्ती मोदींची आहे आणि ती भ्रष्टाचारातून जमवलेली आहे. साधं विमानतळाचं तुम्ही उदाहरण घ्या. आतापर्यंत त्याचा नियम काय होता की ज्यांना विमानतळ जोपासण्याचा, विमानतळ सांभाळण्याचा आणि विमानतळावर काम करण्याचा अनुभव असेल त्यांनाच विमानतळाच्या संदर्भातले अधिकार दिले पाहिजे. यांनी ती अट काढून टाकली आणि मुंबईचं विमानतळ अदानीला देऊन टाकलं. अनेक विमानतळ आज अदानीला देऊन टाकलेले आहे. रेल्वे स्टेशन विकणं सुरू केलेलं आहे. खोटा जहाजांनी रेल्वे स्टेशनवर विकला. त्यांनी खरोखर आपल्या रेल्वे स्टेशन विकणं सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला अत्यंत सजग पद्धतीने डोळे उघडून त्यांच्या प्रत्येक कृतीकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आयुष योजनेमध्ये जवळपास ते म्हणतात 3400 3500 काहीतरी पेशंट आम्ही त्यांना पैसे दिले, तपासलं, इलाज केला. महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे स्वतः केसेस आहेत. आता आम्ही केसेस काही ड्राफ्ट करतोय. कोविडच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या, लस कशा प्रकारे ज्या मोफत वाटाच्या त्या विकलेल्या आहेत त्याच्याबद्दल केसेस आम्ही औरंगाबाद हायकोर्टात दाखल करतो. पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की मेलेल्या पेशंटवर खर्च दाखवून जवळपास यांनी करोडो रुपये हे आपापल्या पक्षाच्या काही संस्था संघटनांना दिलेले आहेत आणि कधीतरी याचा हिशोब चुकवावा लागेल. म्हणजे आपण म्हणतो ना मराठीमध्ये, मढ्यावरच्या काय लाडूचं लोणी खाणारे 400 पार वगैरे असा यांनी नारा दिलेला आहे. कारण ते घाबरलेले आहे. यांना माहिती आहे यांचे लोक एवढे निवडून येऊ शकत नाही. मोदींच्या नावावर निवडणूक लढवणे हाच आता यांच्यासाठी शाप ठरणार आहे. आपल्याला जेवढा 3000 कोटी रुपयाचा यांनी जाहिरातीवर नरेंद्र मोदींचा खर्च केलेला आहे, अजूनही नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर ते निवडणूक लढवू इच्छितात. लोक प्रतिमा आता यांच्या अंगावर येणार आहे आणि नरेंद्र मोदींना जेवढे दाखवतील तेवढे लोक आता यांना रिजेक्ट करणार आहेत. त्यामुळे एक धोका यांनी पत्करलेला आहे नरेंद्र मोदींचा चेहरा मोठा करून सातत्याने, आणि त्याचं मोठं पाप यांच्या माथी आता लागणार आहे. पराभव सुद्धा यांना डोकेदुखी म्हणून सहन करावं लागू शकतो. म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की भाजपचे प्रशंसक असलेले, नरेंद्र मोदींचे भक्त असलेले, जे नरेंद्र मोदींबद्दल काहीच विश्लेषण केलं तरी ऐकून घेऊ शकत नाही, अगदी आपल्याला मारहाण करण्यासाठी येऊ शकतात, अशा लोकांच्या नादी लागू नका. मत देणारे वेगळे आहेत आणि महाराष्ट्रातली ही परिस्थिती, इथला शेतकरी, मजूर, कामगार बदलणार, मध्यमवर्गीय माणूस बदलणार, इथे बसलेल्या स्त्रिया बदलणार आहेत. त्यांना माहित झालेलं आहे की मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोदी विरुद्ध मुद्दा अशी लढाई करायची. मुद्द्याची लढाई झाली पाहिजे. यांच्याशी मुद्द्यांवर बोला, यांच्याजवळ उत्तर नाही हे नेहमी मंदिराबद्दल. यांच्याशी मुद्द्यांवर बोला, बेरोजगारीवर बोला, महागाईवर बोला, हे पुन्हा मंदिराबद्दल बोलतील. यांच्याजवळ विषयच नाही. मोदींच्या सगळ्या 10 वर्षाच्या कामकाजामधून मंदिर काढून टाका, धर्म काढून टाका, यांनी काम शून्य केलेलं आहे. धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा, भांडण लावणारा, राक्षसी प्रवृत्ती असणारा माणूस नरेंद्र मोदी आहे हे मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो. आधी निवडणुका खेळल्या जायच्या.
निवडणुका खेळल्या जायच्या आधी तो काय होता, खेळी मेळीचा, की जिंकल्यावर सुद्धा हरलेल्या माणसांनी अभिनंदन करायचं, हरलेल्या माणसाचं सांत्वन जिंकलेलं करायचं, अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्राने पाळली. पण यांनी निवडणुकीला युद्धाचं स्वरूप दिले. आणि त्यामुळे मी मगाशी जे सांगत होतो की वेस्ट बेंगॉल मधल्या 42 जागा असतील, महाराष्ट्रातल्या 48 जागा असतील, कर्नाटक मधल्या 28 जागा असतील, बिहार मधल्या 40 जागा असतील, या सगळ्या 4 राज्यांमधल्या जागांवर यांचं अस्तित्व आहे. आणि म्हणून सगळी गडबड या राज्यांमध्ये यांनी सुरू केलेली आहे. जी व्यक्ती आज सत्तेत आहे ती प्रवृत्ती नरेंद्र मोदी आणि अमित शहाची ही कोणाचाच विरोध आपल्याला नको अशा स्वरूपाची आहे. आणि त्यामुळे त्यांना मगाशी जे संचालन करतो त्यांनी सांगितलं, मगाशी पाटील साहेब बोलत त्यांनी सुद्धा सांगितलं की एकाच वेळेस 150 पर्यंत खासदारांना बाहेर करणारा हा माणूस कशासाठी, कारण की विरोधी आवाजच यांना नको, विरोधी पक्ष मुक्त अशा स्वरूपाची संसद यांना पाहिजे, खेळाडू मुक्त खेळ यांना पाहिजे, कारण की यांच्यामध्ये खेळाडू वृत्तीच नाही. प्रश्नमुक्त पत्रकार यांना पाहिजे, प्रश्नच विचारायचे नाही. आणि त्यामुळे यांनी 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. अमेरिकेमध्ये एकच प्रश्न विचारू दिला त्यांना तर ते घाबरगुंडी उडाली, कारण की टेलिप्रॉम्प्टर इकडे थोडं बघायचं, इकडे थोडे बघायचं, आणि कधी टेलिप्रॉम्प्टर बंद पडला की त्याचा पापा करायचं. पाहिलेलं आहे, पण व्हिडिओ त्या त्यांच्या उपलब्ध. एंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये नकली डिग्री असलेला हा माणूस बोलूच शकत नाही पत्रकारांशी. बाकीचे सगळे पत्रकार जाऊ द्या, उस्मानाबाद मधल्या काही तटस्थ माध्यमातील आणि पत्रकारांना नरेंद्र मोदीला बोलावून उत्तर द्यायला देऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटते की आपल्याला जर यांनी युद्ध सुरू केलं असेल तर ही लढाई आपल्याला लोकशाहीची म्हणून लढली पाहिजे. हे सिनेमे काढतात, बेकार सिनेमे, बोगस सिनेमे, खोटारडेपणावर आधारित सिनेमे. 370 नावाचा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही, ते ट्रेलर पाहिलं मी, पण आपल्याला मी नक्की सांगू शकतो की हा बोगसपणावर आधारित सिनेमा. कोणत्या कोणत्या फाईल्सची नावं देऊन हे सिनेमे काढतात. लव जिहाद बद्दल यांचे पाळीव पत्रकार 4 जण, कोणते आजतक, मला वाटते इंडिया टुडे आणि नवभारत आणि कोणते तरी आणखी एक चॅनल, जी न्यूज, रिपब्लिक नाही, रिपब्लिक याच्यामध्ये नाही, पण 4 इतर चॅनलवर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ताशेरे ओढले. आणि एवढंच नाही तर त्यांची जी अपेक्स संस्था आहे ब्रॉडकास्टिंग असोसिएशनची, त्यांनी यांना दंड ठोठावला आणि यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक विधर्मी विवाह किंवा धर्मामध्ये, म्हणजे मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन अशा धर्मांमध्ये होणाऱ्या विवाहांना तुम्ही प्रत्येक विवाहाला लव जिहाद म्हणू शकत नाही. आणि तुम्ही निराधार स्वरूपाच्या तथ्य न तपासता वस्तुस्थितीला धरून असलेल्या बातम्या दाखवलेल्या आहेत, याच्याबद्दल यांना दंड सुद्धा ठोठावलेला आहे. आणि तो सुधीर चौधरी, आपले विश्वंभर चौधरी चांगले आहेत, तो सुधीर चौधरी हा वाया गेलेला पत्रकार आहे. अमिश काय त्यांना देवगण आणि अजून 2-3 जण हे विषारी पत्रकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रवृत्तीची देणगी आहे भारताला, ज्यांनी माध्यम व्यवस्था पोखरून काढली. यांच्या चॅनलवर बंदी घाला, बघूच नका. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्याच्यामुळे आमचा एक आरोप पत्र आहे या जनतेच्या न्यायालयात. हमारा आरोप आहे, आमचं एक आरोप पत्र आहे या दोघांवर, ज्यांनी लोकशाहीची तब्येत आणि प्रकृती ढासळून टाकलेली आहे. की लोकशाहीला स्वैराचारात ढासळून हुकुमशाहीकडे तुम्ही वाटचाल करता. आमचा आरोप आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर की गुन्हेगारी, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेलं राजकारण यांनी तयार केलेलं. नारायण राणेंपासून कृपाशंकर सिंग पर्यंत आणि अनेक लोक भ्रष्ट राजकारणी आज सगळेजण भाजपमध्ये किंवा भाजपला सपोर्ट करतात. एकनाथ शिंदे सकट सगळे. काही जणांच्या हातात संपत्ती तुम्ही केंद्रित करून नवीनच एक हुकुमशाही आर्थिक स्वरूपाची तयार केली, असा आमचा तुमच्यावर आरोप आहे. आमचा तुमच्यावर आरोप आहे की घराणेशाहीच्या विरोधात तुम्ही बोलता, पण तुम्हीच घराणेशाहीचं राजकारण सुरू केलं. आमचा आरोप आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर की त्यांनी पाळीव अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना घेऊन खोटे, चुकीचे, दिशाभूल करणारे सिनेमे काढणं सुरू केले. अनियोजित स्वरूपाची नोटबंदी करून त्यांनी गरिबांना आणखी गरीब आणि मध्यमवर्गीयांना आणखी मध्यमवर्गीयांमध्ये ढकलून दिलेला आहे.
द्वेषयुक्त भाषणांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा आल्यानंतर वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नेता द्वेषमुक्त पद्धतीने बोलू शकत नाही आणि द्वेषपूर्ण पद्धतीने सगळेजण एकमेकांबद्दल बोलतात. याला सुद्धा हेच दोघं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस कारणीभूत होतात. आमचा आरोप आहे की लिंचिंग म्हणजे निवडून काही धर्माच्या आणि जातीच्या लोकांना मारण्याचा जो उपक्रम यांनी सुरू केलेला आहे याच्यासाठी हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत असा आमचा स्पष्ट आरोप. आमचा आरोप आहे की देशातील स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याचे हे गोडवे राहतात आणि हे त्याचेच भक्त आहेत. आम्हाला फार आनंद झाला होता. भारतातल्या सगळ्या लोकांना जे नरेंद्र मोदींना मानत नव्हते त्याच्याकडे तटस्थपणे बघत होते ते सुद्धा लोक भावूक झाले ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून संसदेच्या पायऱ्यांवर गेले आणि पायऱ्यांच्या तिथे डोकं टेकून संसदेमध्ये प्रवेश केला. आपल्याला क्या बढिया संसदेबद्दल केवढं प्रेम, लोकशाहीबद्दल केवढं प्रेम, पायरीवर डोकं घासून हा माणूस संसदेमध्ये प्रवेश करतो. नंतर आमच्या लक्षात आलं, कालांतराने आमच्या लक्षात आलं की यांचा पूर्वज त्याच प्रवृत्तीचा एक माणूस त्यांनी सुद्धा महात्मा गांधींना आधी पाया पडला होता नंतर डोळ्या घातल्या. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की नरेंद्र मोदी या स्वतःमध्ये आत्मकेंद्रित आत्ममग्न असलेल्या माणसाला, मानसिक असंतुलन असलेल्या माणसाला आता आपण राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. ट्रेनमध्ये शूटिंग करतात, समुद्रात शूटिंग करतात, जिथे कोणी नसेल तिथे सुद्धा असं हात आलो शूटिंग करतात. आमचा आरोप आहे यांच्यावर की तुम्ही नाटकीपणा करता. महिला कुस्तीपटूंचा तुम्ही अपमान केला, स्त्रीबद्दल तुमची संवेदनशीलता शून्य आहे असा आमचा तुमच्या दोघांवरही आरोप आहे. अमित शहांवर आमचा आरोप आहे की घराणेशाही बद्दल बोलतात आणि क्रिकेटचा क सुद्धा येत नसलेल्या तप करत बोलणाऱ्या आपल्या अडाणी मुलाला बीसीसीआयचा अध्यक्ष केले. शेतकरी आंदोलनाला यांनी देशद्रोही ठरवलं आणि अनेक शेतकऱ्यांच्या हत्या करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा जबाबदार आहेत. वाईट प्रकारचे कृषी कायदे यांनी आणले. जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यांनी मागण्या केल्या की बदला हे सगळं, तरी त्यांनी बदललं नाही आणि शेवटी 700 जवळपास शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर हे कृषी कायदे यांनी परत घेतले. अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे. भगवान श्रीरामाचं अपहरण करून जणू काही भगवान श्रीरामाची आपण खरेदीच केलेली आहे अशा थाटात वावरणं हा तुमचा गुन्हा आहे असा तुमचा आरोप. भगवान राम हा सगळ्यांचा आहे, हिंदूंचा आहे, मुस्लिमांचा आहे, भारतातील प्रत्येकाचा आहे. पण जो अत्यंत साधेपणाने आम्ही रामराम करत पुढे जायचो, हिंदू मुस्लिम कोणी असतो, त्यांना तुम्ही जय श्रीराम अशी घोषणा देऊन जे धार्मिकीकरण आणि विद्रुपीकरण त्याचं केलं आहे त्याला आमचा विरोध आहे. माध्यमांशी तुम्ही शून्य संवाद केलेला आहे. सातत्याने जनतेसमोर तुम्ही खोटं बोललेले आहात. ते खोटे कोणते बोलले आता मी ते पुन्हा सांगत नाही. विश्वंभर चौधरी माझे मित्र त्याच्याबद्दल बोलतील. संदेश खाली हा वेस्ट बेंगाल मधला भाग आहे. तिथं स्त्रियांवर अत्याचार झाले, जमिनी विकत पाहिजे, काही जणांना जमिनी उद्योगासाठी पाहिजे आणि त्या जमिनी का देत नाही म्हणून तिथल्या स्त्रियांवर तिथल्या सरकारच्या काही लोकांनी अत्याचार केला असा त्यांच्यावर आरोप आहे. आम्हाला ते विचारतात तिथे संघाचे लोक, भाजपचे लोक आणि त्यांच्या सगळ्या पिल्लावळीचे लोक, ती निर्भय होण्याची सभा तिथे वेस्ट बेंगालमध्ये जाऊन का घेत नाही? कारण त्यांना असं वाटतं की आम्ही कम्युनिस्ट आहे. जिथे जिथे स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असेल त्याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. कोणत्या राज्यामध्ये ते झालं, कोणी ते केलं हा प्रश्नच नाही. संदेश खालीमध्ये जो स्त्रियांवर अत्याचार होता त्याचा आम्ही निषेधच करतो. आम्ही सगळ्या चांगल्या विचारधारा मानतो. पण मग त्याच्याबद्दल का बोलत नाही, तिथे जाऊन का बोलत नाही असे विचारणाऱ्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की तुम्ही मोदींना कधी बोलताना पाहिलंय का मणिपूर बद्दल? मोदींना कधी बोलताना पाहिलंय का महागाईबद्दल? मोदींना कधी पाहिलाय का काळा पैसा, भ्रष्टाचार आणि त्यांच्या पक्षामध्ये असलेल्या भ्रष्टाचारी लोकांबद्दल? मोदींना तुम्ही कधी बोलताना पाहिलाय का महिला अत्याचाराबद्दल, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल, शेतकऱ्यांच्या सतत वाढणाऱ्या उत्पादन खर्चाबद्दल आणि तरी त्यांच्या उत्पादन मालाला किंमत नसल्याबद्दल? तुम्ही कधी बोललेले आहे का पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीबद्दल? आम्ही सगळं काय बोलायचं? आम्ही लोकशाहीबद्दल बोलतोय, याचा तुम्हाला त्रास होतो आणि म्हणून तुम्ही पुण्यामध्ये आमच्यावर हमला करता. हल्ला घडून आणल्यावर सुद्धा
ट्विटरवर ते टाकतात की आम्ही करून दाखवलं, आमच्या पक्षाबद्दल बोलणाऱ्या लोकांना आम्ही जिवंत राहू देणार नाही, अशा स्वरूपाची भाषा तुम्ही वापरता. हा असंस्कृतपणा जो महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे तो गृहमंत्र्यांनी आशीर्वाद दिल्याशिवाय राहू शकत नाही. आमची कार फोडली, त्याच्यामधून रॉड टाकण्याचा प्रयत्न केला, जखमी करण्याचा प्रयत्न केला, दगड टाकले, ते पेवर ब्लॉक गाडीवर टाकले, तरी सुद्धा पुण्याचे पोलीस आयुक्त 307 नुसार गुन्हा नोंदवत नाही. आणि यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर कोणीतरी चप्पल फेकून मारली तर लगेच 307चा गुन्हा दाखल. प्रश्न हा कायद्याच्या चुकीच्या वापराबद्दल जसा आहे तसा सिलेक्टिव्ह पद्धतीने, निवडक पद्धतीने कायद्याचा वापर करण्याबद्दल. आणि म्हणून पोलीस आयुक्तांपासून सगळेजण जर असे डोळे बंद करून राहिले असतील आणि त्यांना मुद्दाम काळा चष्मा घातला असेल देवेंद्र फडणवीस यांनी की तुम्ही हे बघायचं नाही हेच बघायचं, तर त्याला सुद्धा आमचा विरोध आहे. निवडणुका या फ्री आणि फेअर पद्धतीने झाल्या पाहिजे याच्यावर आमचा भर आहे. पण इलेक्शन वोटिंग मशीन हे निर्दोष आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरच मत द्यावं लागेल. आणि म्हणून खूप मोठ्या संख्येने जे महाविकास आघाडीला सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांनी बाहेर आलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. यांनी किती मतं बदलायचे याच्याबद्दलचा अंदाजच त्यांना येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण मतदान केलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दलच्या शंका आहेत त्या कायम राहतील, दूर होत नाही. तोपर्यंत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली आहे. त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यावर मतदान करणाऱ्याचं नाव, त्यांनी कोणत्या चिन्हाला मत केलं ते, आणि त्याचबरोबर तारीख आणि वेळ आली पाहिजे. सध्या त्याच्यामध्ये तारीख आणि वेळ येत नाही आणि त्यामुळे तिथे थोडासा गडबड घोटाळा करण्याचा संभव आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की पारदर्शकता पूर्ण आणली पाहिजे. खरं तर 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की ईव्हीएम मशीन अपग्रेड करा, आधुनिकीकरण याचं करा, पण नरेंद्र मोदी मुद्दामून आधुनिकीकरण होऊ देत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्याबद्दल काही बोलत नाही. आता दुसरा मुद्दा याच्यातला एक महत्वाचा आहे की ईव्हीएम मशीन तयार करणारी BEL नावाची जी कंपनी आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधले 4 संचालक हे भाजपचे सदस्य आहेत. आणि म्हणून सुद्धा आपल्या शंका या महत्वाच्या आहेत. तरी सुद्धा इलेक्शन वोटिंग मशीनला सध्या पर्याय नसल्यामुळे आपण त्याच्यावरच मोठ्या संख्येने जाऊन मतदान करायचं आणि ही परिस्थिती आपण बदलून आणायची असं मला वाटतं. 19 लाख ईव्हीएम सध्या चोरी गेलेले आहेत. त्याचा कुठे गैरवापर होणार आहे, काय करणार आहे आपल्याला माहिती नाही. इलेक्शन कमिशन त्याच्याबद्दल काही करताना आपल्याला दिसत नाही. शेवटचे मुद्दे 2 माझे आहेत ते मी मांडतो आणि थांबतो. एक म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला इतिहासातल्या काही हुकुमशाहींशी यांचं नातं आहे की काय असं वाटेल. हिटलर एक माणूस होता जर्मनीमध्ये ज्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने राजकारण, असंच हिंसक पद्धतीने एका विशिष्ट धर्म, जाती किंवा वंशाच्या विरुद्ध विद्वेष पसरून राजकारण त्यांनी प्रस्थापित केलं आणि त्या अनेक लोकांना, इतर वंशाच्या अनेक लोकांना मारून टाकलं गॅस चेंबरमध्ये. हिटलरच्या बाबत काही गोष्टी आपण जाणून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की हिटलरचं लग्न झालेलं नव्हतं असं तो सांगत होता. त्याचं लग्न झालं होतं पण तो एकटाच आहे असं सांगत. काही विशिष्ट धर्माचे लोक आपले शत्रू आहेत असं तो सांगायचा. हिटलरला जे पाठिंबा देत होते ते हिटलरचं विश्लेषण किंवा हिटलरवर टीका मुळीच सहन करत नव्हते, त्यांच्या अंगावर जायचे. हिटलरने जे विरोधक होते त्यांना कधी राष्ट्रद्रोही म्हटलं, कधी राष्ट्रविरोधी म्हटलं, कधी अतिरेकी म्हटलं आणि तुरुंगात टाकून दिलं. सगळे प्रश्न जर्मनी मधले क्षणार्धात आपण संपवू असं म्हणून हिटलर तिथे आला, पण त्यांनी जर्मनी हा देश बुडवल्याशिवाय दुसरं काही केलं. पहा कोणाशी साम्य आहे ते तुम्ही ठरवा. हिटलरच्या प्रचाराची महत्वाची घोषणा होती गुटर टॅग कॉमेन, जर्मनी मधली घोषणा आहे. त्याचा अर्थ आहे अच्छे दिन आएंगे. हिटलरची घोषणा आहे. लक्षात घ्या, हे एवढं साम्य असू शकते का? आणि म्हणून आपण प्रवृत्तीबद्दल बोलतोय. हिटलरला आवड होती की नेहमी नवीन नवीन कपडे घालायचे, त्याची रंगसंगती फॅशनेबल असली पाहिजे, लेटेस्ट असली पाहिजे. हिटलरला आवड होती की सिनेमातल्या सगळ्या हिरो हिरोईनना बोलून जेवायला बोलवायचं, त्याच्यासोबत फोटो काढायचे. हिटलरला आवड होती रेडिओवरून भाषण द्यायची. आपण जर याचा साधर्म्य काही लोकांच्या प्रवृत्तीशी पाहत असू
तर तशा प्रवृत्ती आपल्याला आता राजकारणातून हद्दपार केल्या पाहिजे, असं माझं स्पष्ट आव्हान आपल्याला. माझा शेवटचा मुद्दा सत्ता संघर्षाबद्दलचा आहे, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे राजकारण महाराष्ट्रातलं नाचवलेलं आहे आणि स्वतःला ते चाणक्य म्हणून समजतात, ज्यांनी अनेक फुटके भांडे एकत्र केले, त्यांचे लीडर मॅनेजर एकनाथ शिंदे आहे आणि अनेक लोकांनी आतापर्यंत नेते फोडताना पाहिले आणि पक्ष फोडला, लोक पळून नेले आणि सत्ता स्थापन केली. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पाठवताना काही गोष्टी अत्यंत ठळक पद्धतीने नमूद केल्या, निर्णय म्हणून सांगितल्या आणि तो निर्णय देताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत. 123व्या परिच्छेदामध्ये आपण बघा, त्यांनी सांगितलं की राहुल नार्वेकर अध्यक्ष यांचा निर्णय एकनाथ शिंदेना लीडर म्हणून मान्यता देण्याचा चुकीचा होता. बेकायदेशीर हा शब्द वापरलेला, बेकायदेशीर, इल्लीगल होता. त्यांनी सांगितलं की भरत गोगावले याची 3 जुलै 2022 रोजी व्हीप म्हणून नेमणूक झाल्यावर त्याला मान्यता देण्याचा राहुल नार्वेकर यांचा निर्णय बेकायदेशीर होता. अनेक गोष्टी मी आपल्याला आता सांगत नाही, पण अध्यक्षांनी रिझनेबल कालावधीत निर्णय घ्यावा असे काही मुद्दे मांडून सुप्रीम कोर्टाने ते राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं. कारण भारतीय संविधानात हे सांगितलेलं आहे की जर पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातला विषय असेल तर त्याच्यावरचा निकाल राहुल नार्वेकर हे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांनी दिला पाहिजे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सेपरेशन ऑफ पॉवर्सचं तत्व पाळलं आणि त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे हा निर्णय पाठवला. राहुल नार्वेकर यांनी रिझनेबल टाइम मध्ये निर्णय घ्यावा असं म्हटलेलं असतानाही त्यांनी सुरुवातीला हे प्रकरण घेतलंच नाही. 3 महिने झाले, 4 महिने झाले, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं तुम्ही प्रकरण चालवा, तरी त्यांनी हात लावला नाही आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शेवटी सांगितलं की 10 जानेवारीपर्यंत निर्णय झाला. जवळपास 1 वर्ष यांनी वाया घालवलं आणि मग त्यांनी केसची सुनावणी घेताना सुद्धा अनेक कृत्या केल्या, वाईट प्रकार केले, कायद्याला मान्य नसलेल्या गोष्टी केल्या. मुद्दा मला महत्वाचा जो सांगायचा आहे तो राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि सांगितलं की कोणीच अपात्र नाही. शिवसेना त्यांनी फोडली, ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत पळून गेलेले पळकुटे सुद्धा अपात्र नाही आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत जे राहिले ते सुद्धा अपात्र नाही. कारण काय दिलं यांनी? कारण यांनी दिलं की पक्षा अंतर्गत वादाचा हा मुद्दा आहे, हा विषय आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी कुणालाच अपात्र करू शकत नाही. इथे जे वकील असतील तिथे सगळे समजदार शिकलेले लोक आहेत, त्यांना मी एका शब्दात हे सांगू इच्छितो की भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि 10व्या परिशिष्टामधल्या 6व्या परिच्छेदात सांगितलेलं आहे की पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातल्या केसचा निकाल हा विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे आणि त्यामुळे सरन्यायाधीश आणि त्यांच्यासोबत बसलेल्या 4 ज्येष्ठ न्यायाधीशांनी ही केस राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवली होती. जर ही पक्षांतर बंदी कायद्याचीच केस नाही असं राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी निकाल का दिला, त्यांनी निर्णय का दिला? त्यांना अधिकारच नाही मग निर्णय देण्याचा. जर हा केवळ पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे तर राहुल नार्वेकर यांनी एका पानावर लिहायचं होतं आणि सुप्रीम कोर्टाकडे केस परत पाठवायची होती की मी या केसवर निकाल लागू शकत नाही कारण की पक्षांतर बंदी कायद्याची केसच नाही, असं त्यांनी कळवायला पाहिजे होतं. निकाल का दिला हा प्रश्न आहे, संविधानिक प्रश्न आहे, घटनात्मक प्रश्न आहे आणि बेकायदेशीरता कशी झाली हे अधोरेखित करणारा प्रश्न आहे. राहुल नार्वेकर यांनी संविधानिक पाप केलेला आहे, संविधानाची फसवणूक केलेली आहे. भारतीय संविधान जे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलं त्याच्यासोबत फ्रॉड केलेला आहे आणि म्हणून संविधानाचा अपमान करणाऱ्या या लोकांना याच्यानंतर निवडून द्यायचं नाही. द्वेषपूर्ण विधान करणारे हे प्रवृत्ती जी आहे त्यांनी संविधान समजून घेतलं नाही, कारण यांना संविधानाला यांचा आधीपासूनच विरोध होता. जेव्हा संविधान स्वीकारलं आपण भारताचं म्हणून तेव्हा यांचा राष्ट्रध्वजाला विरोध होता, राष्ट्रगीताला विरोध होता आणि यांचा संविधानाला सुद्धा विरोध होता. आपल्याला वाटलं की प्रवाह काही दिवसांनी चांगले होतील, सुधारतील, पण हे सुधारले नाही. आज यांनी अशा प्रकारचे संविधानिक भेगा पाडणारे आणि संविधानाला ओरबडणारे अशा प्रकारचे राक्षस तयार केलेले आहेत.
प्रचंड मानसिक ओढाताण निर्माण करणारं, ताणतणाव निर्माण करणारं जे राजकारण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांनी तयार केलेलं आहे ते घटनाविरोधी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. शेवटची एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, थांबतो. जेव्हा हे सगळेजण पळून गेले, एक एक जण एकत्र येत गेले वेगवेगळ्या गावांमध्ये. भरत गोगावले तर म्हणाले, विधानसभेमध्ये जेव्हा त्रास घेत होतो आम्ही, प्रश्नोत्तर घेत होतो, तेव्हा भरत गोगावले म्हणाले किंवा त्यांना विचारले कशासाठी गेले तुम्ही, सुरतला कशाला गेले आधी. तर त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तिथे गेले होते, मला वाटलं की चांगली जागा असेल म्हणून गेले. कधी कधी तर आम्ही उद्धव साहेबांना विचारायचा असं विचार करतो की भिंडोक लोक तुम्ही कुठून आणले. इथले तानाजी सावंत, त्यांना वाटते पैशामुळे आपण काही करू शकतो. कुठून डॉक्टर झाले काय आपल्याला माहिती नाही, तुम्ही तपासा. डॉक्टर आहे का पेशंट आहे ते पण कळत. एकदा ते म्हणाले नेहमी सगळे कॉन्ट्रॅक्ट हाफकिन्स नावाच्या माणसाला का देतात, आणि कमाल आहे त्यांच्या बुद्धीची. हाफकिन्स एक इन्स्टिट्यूट आहे हे पण माहित नसलेला आरोग्यमंत्री तुम्ही दिला कसा उस्मानाबादच्या धाराशिवच्या लोकांनी आम्हाला महाराष्ट्रात. परत घेऊन जा, या माणसाला घरी बसवा. किती पण पैसे दिले तरी, पैसे घ्यायचे की नाही तुम्ही ठरवा, पण याला मत देऊ नका. जेव्हा या सगळ्यांना पळून नेण्यात आलं, घुस लावून दबावानी, आणि मग परत हे मुंबईत येत होते, तेव्हा एका महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी, काही त्यांचं नाव येते, अनुभवी नेत्यांनी उद्धव साहेबांना सल्ला दिला होता की नितीन देशमुख हे त्यांच्या तावडीतून पळून आले होते. उद्धव साहेबांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही नितीन देशमुख यांची तक्रार घ्या, अपहरण केलं म्हणून. आणि जसं मुंबईत या एकनाथ शिंदेनी पाय ठेवला त्यांना उचला, अटक करा. तुम्हीच मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे गृह खातं आहे, तुम्ही सँक्शन द्या आणि यांना अटक करा. एकनाथ शिंदेना तेव्हा जर त्या सल्ल्यानुसार उद्धव साहेबांनी निर्णय घेतला असता, पकडलं असतं, तेव्हा त्यांचं सगळं षडयंत्र खोल्यात झालं. पण उद्धव साहेब हे माणुसकी प्रधान व्यक्ती आहेत असं आम्हाला वाटते, दिसते आम्हाला. ते राजकारणामध्ये जी एक अशी पालकत्वाची भूमिका आहे ती घेणारे लोक नसताना हा माणूस अत्यंत साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. त्यांना असं वाटलं की असं करणं हे चुकीचं ठरेल, आणि माणुसकीवर विश्वास त्यांनी ठेवून त्यांना वाटलं की मुंबईत आल्यावर कदाचित आपल्याशी संवाद साधतील, आपण त्यांना पुन्हा मन वळवू, त्यांना सांगू की असं करू नका, चुकीचं आहे. या चांगुलपणावर विश्वास उद्धव साहेबांनी ठेवला, आणि त्यामुळे पुढचं महाभारत सगळं घडलेलं. आता ते कोण नेते होते, कोणी कोणाला काय सांगितलं हे मी आपल्याला सांगत नाही, पण एक लक्षात घ्या की राजकीय प्रवृत्तीमधला फरक लक्षात घ्या. एक माणूस जो स्वतः पक्ष फोडतो, दुसऱ्याने उभा केलेला पळून जातो, आणि त्याच बेकायदेशीरतेची बाराखडी मान्य करून तिथे बसलेला जो पाळीव राज्यपाल आहे तो निर्णय देतो, आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागतं की एक लोकशाहीने प्रस्थापित झालेलं सरकार पाडण्यामध्ये राज्यपाल सहभाग घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे असं सर्वोच्च न्यायालयाला टिप्पणी द्यावं लागते. आणि त्या सगळ्या राजकारणामध्ये जे ब्रेन म्हणून काम करतात ते देवेंद्र फडणवीस असतात, आणि ते स्वतःला चाणक्य म्हणतात. हे अत्यंत चुकीचं राजकारण प्रस्थापित केल्यामुळे नंतर राष्ट्रवादी सुद्धा त्याच पद्धतीने फोडण्यात आले. लोकांनी ठरवलेलं आहे कोण अपात्र आहे. लोकांनी ठरवलं आहे की आता मतदानाच्या वेळेस कुणाला अपात्र ठरवायचं. हा लोकशाहीचा निर्णय तुम्ही घ्यावा अशी मला आपल्याला नम्र विनंती करायची. मला आपल्याला हे सुद्धा सांगायचं आहे की यानंतर कोणी निवडून येऊ, त्या लोकांना सुद्धा सांगण्याची हिंमत निर्भय नागरिक ठेवतील. निर्भय बनो ही चळवळ, निर्भय बनो नागरिक म्हणून सुरूच राहील, कारण की कुणी येऊ त्यांना सांगण्याचा हक्क जनतेचा आहे. आणि ते सांगितल्याचा राग न येणारे नेते आपण निवडायला पाहिजे, शोधायला पाहिजे, त्यांना निवडणुकीत उभं करायला पाहिजे, आणि त्यांनी आता राज्यकारभार इथला चालवला पाहिजे. मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की लोकशाहीच्या लढ्यासाठी आज तुम्ही सगळेजण इथे जमलेले आहात. हीच ताकद वाढवत न्या. सगळ्यांना सांगा की जो चोर आहे त्याला प्रश्न विचारायचे, जो चोर आहे त्याला निवडणुकीत निवडून येऊ द्यायचं नाही. धन्यवाद.